नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा बाकाला ॲग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर. शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कपाशी पिकामध्ये फरदड कशी धरावी याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. यामध्ये आंतरमशागत, खत व्यवस्थापन, फरदड धरत असताना आपल्याला कपाशीच्या पिकाला कोणती खते त्या ठिकाणी देणं गरजेचे आहे, जेणेकरून जास्तीत जास्त फुटवे कपाशीच्या पिकामध्ये निघतील आणि त्या फुटव्यांची वाढ जोमदार होऊन जे काही होणारं जे काही उत्पादन आहे तर हे आपल्याला चांगलं त्या ठिकाणी होईल. त्यासोबत शेतकरी मित्रांनो, कोणत्या शेतकऱ्यांनी फरदड धरायला पाहिजे आणि कोणत्या शेतकऱ्यांनी धरू नये, फरदड धरणे योग्य आहे की अयोग्य आहे, फरदड धरण्यासाठी आपल्याला एकंदरीत खर्च हा किती येणार आहे आणि उत्पादनापोटी खर्च वजा जाता जे काही राहणार आहे नफा आहे तर हा नफा त्या ठिकाणी किती राहू शकतो याच्याविषयी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर पहिल्यांदाच बाकाला ॲग्रो पॅटर्न या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका, म्हणजे आपल्या चॅनलवर शेतीविषयक येणाऱ्या सर्व माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळतील. चला तर शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया कपाशी पिकामध्ये फरदड फोडण्यासाठी ज्या काही बेसिक गरजा आहे तर त्या कोणकोणत्या आहे, कशा पद्धतीनं आपण कपाशी पिकामध्ये फरदड ही धरायला पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, त्यामध्ये सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे कपाशी पिकामध्ये जर तुम्हाला फरदड धरायची आहे, फरदड फोडायची आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला पाणी असणं आवश्यक आहे. म्हणजे कमीत कमी तुम्हाला 2 ते 2.5 महिने पाणी पुरेल एवढं जर पाणी तुम्हाला असेल तरच तुम्ही कपाशीच्या पिकामध्ये फरदड ही धरायची आहे. किंवा तुम्हाला लाँग टर्म पाणी असेल शेतकरी मित्रांनो तर तुम्ही कपाशी पिकामध्ये फरदड फोडण्याच्या भानगडीत पडू नका. लगेच कपाशी उपटून त्या ठिकाणी तुमचं दुसरं एखादं पीक तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. पण 2 ते 2.5 महिनेच पाणी पुरणार आहे तर असे शेतकरी तिथं फरदडी फोडू शकता. मग आता फरदड फोडायची म्हटल्यानंतर शेतकरी मित्रांनो, माझ्या पाठीमागं तुम्ही हा जो प्लॉट बघताय तर पूर्णपणे फरदड फोडण्याच्या अवस्थेमध्ये आलेला आहे. एक 4-4, 5-5 बोंड झाडावरती आता शिल्लक आहे. तर ही बोंड आपल्याला फुटली की वेचून घ्यायची, किंवा मग शेतकरी मित्रांनो तुम्ही उरलेल्या ज्या काही शेंड्याच्या कैऱ्या आहे तर ह्या तोडून शेताच्या एका बाजूला त्या ठिकाणी फेकून देऊ शकता, जेणेकरून मागच्या सीझनमधलं जे खरीप हंगामातलं जे काही बोंड आहे तर ती झाडावर आपल्याला ठेवायची नाही. म्हणजे येत्या काळात आपण जी फरदड फोडणार आहे तर त्यामध्ये बोंडअळी सदृश्य रोगाचा प्रादुर्भाव हा होणार नाही. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे शेतकरी मित्रांनो, तो म्हणजे आपल्याला शेताचं जे काही शेत आहे आपलं तर ते पूर्णपणे तणमुक्त करून घ्यायचं आहे. मग तणमुक्त करायचं म्हटलं तर आपल्याला शेतामध्ये व्यवस्थित आंतरमशागत करून घ्यायची आहे. म्हणजे बैल अवजाराच्या साहाय्यानं व्यवस्थित वखरणी करायची आहे आणि जे काही साईडला तण राहणार आहे म्हणजे झाडामध्ये तर ते मंजुराच्या साहाय्यानं व्यवस्थित काढून घ्यायचे आहे. शेत आपल्याला व्यवस्थित भुसभुशीत करायचे आहे, जेणेकरून शेतामध्ये जे तर आपण जे काही पाणी आणि खत देणार आहे ते हे व्यवस्थित त्या ठिकाणी मिसळेल, झाडांना जे तर हवा पाणी व्यवस्थित मिळेल आणि लवकर त्या ठिकाणी जे तर फुटवे झाडामध्ये निघतील. तर अशा पद्धतीनं आपल्याला सर्वप्रथम शेत तणमुक्त करायचं आहे आणि त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला एक चांगला दर्जेदार रासायनिक खताचा डोस कपाशीच्या पिकाला तिथं द्यायचा आहे. कपाशीच्या पिकाला मग यावेळेस रासायनिक खत कोणतं द्यायचं आहे, तर आता आपल्याला जास्तीत जास्त नायट्रोजनयुक्त खतं कपाशीच्या पिकाला तिथं देणं गरजेचे आहे. मग यामध्ये एकरी 1 बॅग 20-20-013 आणि 1 बॅग युरिया असं दोन्ही मिक्स करून आपल्याला कपाशीच्या पिकाला खत व्यवस्थापन करायचं. खत दिल्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला खत व्यवस्थित जमीन आड करायचं आहे आणि नंतर आपल्याला कपाशीच्या पिकाला पाणी द्यायचं आहे. पाणी सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला भरमसाठ द्यायचं आहे, जेणेकरून जी काही आपण खते देणार आहे शेतकरी मित्रांनो तर ही खतं लवकर विरघळतील आणि पिकाला लागू होऊन जास्तीत जास्त लवकर तिथं फुटवे हे आपल्याला निघतील. म्हणजे एकंदरीत पाणी दिल्यानंतर पुढचा जो काही 20 ते 25 दिवसाचा पिरियड आहे तर या काळामध्ये नियमित आपल्याला शेतात पाणी देणं गरजेचं आहे, म्हणजेच फुटवे त्या ठिकाणी लवकरात लवकर हे निघतील. तर अशा पद्धतीनं शेतकरी मित्रांनो तुम्ही कपाशीच्या पिकामध्ये ही फरदड धरायची आहे. मग आता फरदड धरण्यासाठी शेतकरी मित्रांनो तुम्हाला खर्च किती येणार आहे, तर एकंदरीत खत व्यवस्थापन आणि फरदड म्हटलं तर आपल्याला कमीत कमी त्या ठिकाणी 3 फवारण्या करणं गरजेचे आहे. म्हणजे अशा वेळेस जी काही अळीचा प्रादुर्भाव आहे तर तो जास्त होत असतो. तर कमीत कमी 3 फवारण्या जर म्हटलं आपण तरीसुद्धा आपल्याला 2,500 ते 3,000 जे इथं फवारणीसाठी लागणार आहे आणि खत व्यवस्थापनासाठी आपल्याला 2 ते 2,500 म्हणजे, आणि तुमची जी काही मेहनत आहे तर मेहनत आपण जर पकडली तर ही 2 ते 2,500 म्हणजे एकंदरीत 6 ते 7,000 रुपयाचा खर्च हा तुम्हाला त्या ठिकाणी येणार आहे. मग फरदडमधून तुम्हाला उत्पादन हे किती होऊ शकतं शेतकरी मित्रांनो, तर जास्तीत जास्त तुम्ही चांगलं नियोजन ठेवलं तर एका झाडाला 30-35 बोंडं किंवा 40पर्यंत ही बोंडं लागली
तर एका एकरमधून किमान 5 ते 6 क्विंटलचं उत्पादन तुम्हाला होणार आहे. किंवा चांगलंच नियोजन असलं तर 7 क्विंटलपर्यंत त्या ठिकाणी तुमचं उत्पादन हे होऊ शकतं. आणि फरदडला जो रेट आहे तर तो नॉर्मल कपाशीच्या रेटपेक्षा कमी मिळतो. म्हणजे किमान ₹1000 रेट त्या ठिकाणी आपल्याला कमी मिळतो. तर 5 ते 5,500 रुपयाचा रेट आपण धरून चालले किंबहुना 6,000चा, तर खर्च वजा जाता एक 20 ते 25,000 रुपये त्या ठिकाणी तुम्हाला राहू शकता. मग अशा पद्धतीनं जे काही कपाशीमध्ये फरदड फोडण्याचं नियोजन आहे तर ते त्या ठिकाणी आपण बघितलं आहे. मग आता फरदड तुम्ही फोडायची आहे की फोडायची नाही आहे हे तुम्ही ठरवायचं शेतकरी मित्रांनो. तुम्हाला लाँग टर्म पाणी पुरणार असेल तर कपाशी पिकामध्ये फरदड फोडण्याच्या भानगडीमध्ये बिलकुल पडू नका. कापूस उपटून त्या ठिकाणी दुसरं पीक घ्या शेतकरी मित्रांनो. पण 2-2.5 महिने जर तुम्हाला पाणी पुरणार असेल तर दुसरं पीकही तुमचं येणार नाही. त्यापेक्षा मग फरदड फोडा, त्याच्यातून तुम्हाला 20 ते 25,000 रुपये सहजपणे तिथं मिळू शकतात. बाकी माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेतकरी मित्रांनो? माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.